वाईच्या महागणपती मंदिरामध्ये पुन्हा एकदा कृष्णा माईचा वेढा. धोम आणि धोम-बलकवडी धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदीला महापूर. सातारा जिल्ह्यातील धोम धरणातून सोमवारी मध्यरात्री कृष्णा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून महापूर आला आहे. कृष्णा दुथडी भरून वाहू लागली असून कृष्णा नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे वाईमधील कृष्णा नदी पात्राजवळील प्रसिद्ध असलेल्या महागणपती मंदिराला मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासून पाण्याने वेढा दिला आहे. महागणपती मंदिरात पाणी शिरल्याने यावर्षी दुसऱ्यांदा पाहावयास मिळाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या श्री महागणपती मंदिरात असलेल्या गणपती बाप्पाच्या पायापर्यंत पावसाचे पाणी पोहोचलं असून या मंदिराला चारही बाजूने नदीच्या पुरातील पाण्याने वेढले आहे. सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर गेल्या 2 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत चालली आहे. दरम्यान वाई तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून कोणत्याही अडचणीच्या वेळी नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा अथवा थेट माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी वाई तालुक्यातील जनतेला केले आहे. सातारा जिल्हा प्रशासनाची मुख्या प्राण्यांवर दया. पाटण तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 11 माकडांची एनडीआरएफच्या पथकाकडून सुखरूप सुटका. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये गेले 5 दिवस जोरदार पाऊस सुरू असून कोयना धरणातून मंगळवारी दिवसभरात सातत्याने जास्तीत जास्त पाणी सोडले जात आहे. कोयना नदीला आलेल्या पुरामुळे संगमनगर धक्का येथील पूल पाण्याखाली गेला. या धक्का परिसरात झाडांवर पुराच्या पाण्यात 11 माकडे अडकली होती. जागरूक नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने याबाबत माहिती दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने एनडीआरएफच्या पथकाला कराड येथून पाचारण करत सायंकाळी 6:30 वाजता या माकडांची सुखरूप सुटका केली. पाटण तालुक्यातील संगमनगर धक्क्यावर 11 माकडे पुराच्या पाण्यात एका झाडाच्या परिसरात अडकली असल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने लक्ष घालत कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांना निर्देश दिले. त्यानुसार कराड येथे पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तैनात असलेल्या एनडीआरएफच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता थेट पाटण तालुक्यातील संगमनगर धक्का गाठले. सुमारे पाऊण तास माकडांना बाहेर काढण्याची कसरत सुरू होती. अखेरीस मोठ्या कौशल्याने या 11ही माकडांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सातारा जिल्ह्यातील पाऊस आणि पूरस्थितीचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा. जिल्हा प्रशासनाला दिले स्पष्ट निर्देश. कोयना धरणासह जिल्ह्यातील विविध प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात 16 ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. सद्यस्थितीत कोयना धरणात जवळपास 100 टीएमसी साठा होत आला आहे. पावसाचा जोर असणाऱ्या व धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे बाधित होणाऱ्या लोकांना आवश्यकता भासल्यास स्थलांतरित करण्यासाठी यंत्रणांनी आवश्यक ती सर्व तजवीज ठेवावी. जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने आपल्या धरण कार्यस्थळावर थांबावे. कोणत्याही स्थितीत लोकांची गैरसोय होणार नाही यासाठी सर्व तालुकास्तरीय आणि क्षेत्रीय यंत्रणांनी दक्ष राहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई येथील आपल्या निवासस्थानावरून मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास दूरदृश्य प्रणालीवरून जिल्ह्यातील पर्जन्य स्थितीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह कोयना धरण विभागाचे कार्यकारी अभियंता महेश राशनकर, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते. पालकमंत्री देसाई म्हणाले, कोणत्याही स्थितीत पावसाचा जोर वाढला तरी परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी धरण व्यवस्थापनाने पाण्याचे विसर्गाचे काटेकोर नियोजन करावे. जिल्ह्यात पावसाचा वाढता जोर पाहता नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे. नदीकाठी पाण्यात जाऊ नये. प्रशासनाच्या आव्हानाला सहकार्य करावे. सर्व स्थितीत प्रशासन तुमच्याबरोबर आहे. या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. जिल्हा परिषदेने ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यस्थळावर 24x7 तास उपस्थित राहावे.
साथीचे रोग, अतिसार, ताप, थंडी अशा सर्व आजारांवरील औषधे उपलब्ध ठेवावीत, ॲम्ब्युलन्स उपलब्ध ठेवाव्यात, विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी जनरेटर सेट उपलब्ध ठेवावेत, विद्युत विभागाने दुर्गम भागातील वीज पुरवठा सुरळीत राहावा यासाठी दक्ष राहावे, लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून संबंधित यंत्रणांनी आपली पथके कार्यरत ठेवावीत असे निर्देश त्यांनी दिले. आवश्यकतेनुसार लोकांना स्थलांतरित करत असताना त्यांना अंथरूण पांघरून स्वच्छ पिण्याचे पाणी, जेवण, औषधे यांची तजवीज ठेवावी. गरजेच्या वेळी उपयोगात आणण्यासाठी कोयनानगर कॉलनीतील रिकाम्या क्वार्टर्सही सुव्यवस्थित ठेवण्याच्याही सूचना पालकमंत्री यांनी दिल्या. तसेच झाडेझुडपे रस्त्यावर उन्मळून पडल्याने, दरड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्यास जेसीबी लावून तात्काळ रस्ता मोकळा करावा व वाहतूक सुरळीत करावी. ज्या ठिकाणी रस्ते पाण्याखाली जात आहेत, गावांचे संपर्क तुटत आहेत अशा ठिकाणी धोक्याच्या सूचनांचे फलक लावावेत अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्ह्यातील विविध धरणांमधील पाणीसाठा, येवा, विसर्ग धरण, पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस तसेच पाटण, नवजा, तापोळा, कोयना, दरे, महाबळेश्वर, सातारा, केळघर, मेढा, जावली आदी विविध ठिकाणच्या पर्जन्य स्थितीची माहिती दिली. सातारा जिल्ह्यात पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 6 तालुक्यातील शाळा बुधवारी आणि गुरुवारी राहणार बंद. उर्वरित तालुक्यात गटविकास अधिकाऱ्यांना शाळा बंद बाबत निर्णय घेण्याचे दिले अधिकार. सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड तालुक्यातील सर्व शाळा बुधवार दिनांक 20 आणि गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. उर्वरित तालुक्यांबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी परिस्थिती पाहून निर्णय घ्यावेत असे स्पष्ट करत त्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिश नायकवडी यांनी यासंदर्भात मंगळवारी दुपारी 3 वाजता जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिले असून त्यामध्ये अतिवृष्टीच्या परिस्थितीमुळे शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नायकवडी यांनी या पत्रात नमूद केले आहे की सातारा जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी याविषयी दिलेल्या सूचनेनुसार पाटण, जावली, महाबळेश्वर, वाई, सातारा व कराड तालुक्यातील शाळा बुधवारी आणि गुरुवारी बंद ठेवण्यात याव्यात. उर्वरित कोरेगाव, खटाव, खंडाळा, मान आणि फलटण या तालुक्यातील पर्जन्याची परिस्थिती पाहून तालुका स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घ्यावा. सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांची सुरक्षितता घेण्याविषयी पालकांना सूचित करावे. तसेच सुट्टीच्या दिवशीचे कामकाज रविवारी करावे असे निर्देश नायकवडी यांनी दिले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. शासनाकडून 2 दिवसाचा ऑरेंज अलर्ट आपल्या जिल्ह्यासाठी निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यामुळं आपल्या तालुक्यातील जे जिल्ह्यातले 6 तालुके आहेत, पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड या शाळांना आपण या ठिकाणी 2 दिवसाची सुट्टी जाहीर करतोय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा आपण निर्णय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेला आहे. जे इतर तालुके आपल्यामध्ये आहेत, पूर्वेकडचे जे कोरेगाव आहे, खटाव, खंडाळा, मान आणि फलटण या तालुक्यामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे. मात्र त्या ठिकाणी जर पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढलं तर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुट्टी घेण्याचे सर्व अधिकारी माननीय गट विकास अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. 1282 शाळांना आपण या ठिकाणी उद्या 2 दिवसाची सुट्टी देतोय. आणि ह्यांना जरी आपण सुट्टी देत असलो तरी पावसाळा संपल्यानंतर जे 2 रविवार असतील त्या 2 रविवारामध्ये या 2 दिवसाची अध्ययन अध्यापनाचं कामकाज भरून काढण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार निर्गमित करण्यात आली. कराडमध्ये बोगस मतदार यादीवरून गोंधळ कायम. राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रांताधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती. संपूर्ण जिल्ह्यात आंदोलनाचा दिला इशारा. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार यादीवरून गोंधळ कायम आहे. मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची भेट घेऊन त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. प्रांताधिकारी हे साधक बाधक उत्तर देत असल्याचे पाहून या पदाधिकाऱ्यांनी आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण सातारा जिल्ह्यात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. कराड दक्षिण मतदारसंघामध्ये सर्वाधिक बोगस मतदार असल्याचा आरोप राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केला आहे. पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवाळकर
यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची भेट घेऊन बोगस मतदार यादीवरून प्रश्नांची सरबत्ती केली। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कराड दक्षिण मतदारसंघातील वातावरण बोगस मतदार यादीवरून तापले असून आंदोलनाला देखील सुरुवात झाली आहे। प्रांताधिकारी म्हेत्रे यांच्यावर राष्ट्रीय काँग्रेसने थेट आरोप केले आहेत। भानुदास माळी यांनी तर प्रांताधिकारी हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप करत संपूर्ण जिल्ह्यात बोगस मतदान यादी विरोधात आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे। प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही बोगस मतदार नोंदणीच्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। प्रांत अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं शांतपणाने ऐकून घेतलं आणि आम्हालाही त्यांनी उत्तर दिली, पण जी उत्तरं दिली ती भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं त्यांनी उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरावर आम्ही समाधानी नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामुळे मूळ मुद्दा जो आमचा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हा घोळ केलेला आहे, ज्याने डुप्लिकेट मतदान नोंदलेलं आहे, त्यांच्यावर कारवाई होणार का या संदर्भामध्ये चकार शब्द परत बोलायला तयार नाहीत। आम्ही हे चौकशी करू, ती चौकशी करू, हे केले ते केले अशी उडवाउडवीची उत्तर देऊन आम्हाला या ठिकाणी त्यांनी बाहेर पाठवलेलं आहे। पण आम्ही ह्या संपूर्ण प्रक्रियेवरती पूर्णपणे असमाधानी आहे आणि आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये बोगस मतदार नोंदणी जी झालेली आहे त्याच्या विरुद्ध प्रचंड मोठं सन्मान्य पृथ्वीराज बाबा, आमचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करणार आहे। आणि ज्या ज्या लोकांनी बोगस मतदार नोंदणी केलेली आहे, आता आमच्या कराड दक्षिण मधला जर विचार केला तर साधारण 48,000 मतदान या ठिकाणी बोगस नोंदलेलं आहे। त्यांचं शिराळ तालुक्यात पण मतदान आहे, वाळवे तालुक्यामध्ये पण आहे, इस्लामपूरमध्ये पण आहे, पाटण तालुक्यामध्ये आहे, आता वारुंजीला नामदेव अप्पांच्या घरात त्यांच्या वस्तीमध्ये पाटण तालुक्यातली मतदार नोंदणी आहे, परराज्यातली मतदार नोंदणी आहे। अशी जी मतदार नोंदणी आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्यांची या मूळ मागणीशी प्रांत अधिकारी एकही शब्द आमच्याशी व्यवस्थित बोललेले नाहीत। त्यामुळं त्यांनी जी काही उत्तरं दिली त्या उत्तरावर आम्ही पूर्ण समाधानी आहे आणि आमचं ताबडतोब त्यांनी या ठिकाणी आमची मागणी मान्य करायला पाहिजे, चौकशी करायला पाहिजे आणि ज्या बोगस मतदार जेवढी नोंदणी झालेली आहे ती बोगस नोंदणीला त्यांनी ताबडतोब गुन्हे दाखल करा ही आमची मूळ मागणी आहे आणि ती त्यांनी काही मान्य केलेली दिसत नाही। प्रश्न राहिला गणेश पवारचा। गणेश पवारच्या संदर्भामध्ये 25 तारखेला सुनावणी ठेवलेली आहे। त्या सुनावणीच्या दरम्यान जो काही मुद्दा बाहेर येईल, जी काही चर्चा होईल त्याच्यातून पुढे काय निर्णय घ्यायचा ते आम्ही बघू। तोपर्यंत गणेश पवार हे उपोषण सोडणार नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलंय। पण त्यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचा, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीतल्या सर्व डिपार्टमेंटचा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहणार आहे आणि आम्ही त्यांचं कौतुकही करतो। एक छोटासा कार्यकर्ता त्याने एवढं मोठं आंदोलन उभा केलं त्याबद्दल त्याचं आम्ही कौतुक करतो। पृथ्वीराज बाबा आले की आम्ही जिल्हाभर हे आंदोलन पेटवणार आहे आणि बोगस मतदार जे आहेत तेवढे नुसते सातारा कराड दक्षिणपुरता हा विषय नाही, हा संपूर्ण जिल्ह्यापुरता विषय आहे। त्यामुळे सबंध जिल्ह्यामध्ये हे उग्र आंदोलन पेटवणार आहे आम्ही। बोगस मतदार नोंदणी सगळे बाहेर काढा ही आमची स्पष्ट आणि स्वच्छ मागणी आहे आणि बाबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन लवकरच तीव्र करणार आहोत।